स्टेजचा शेवटचा सामना. या सामन्यामध्ये सुपर 8 मध्ये जाणारा शेवटचा संघ कोणता असणार आहे? एका बाजूला जय हनुमान सुतारपाडा तर दुसरी टीम आहे रायगड प्रॉपर्टीज. जय हनुमान सुतारपाडा संघ आपल्याला नाणेफेक जिंकत असताना दिसला. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. त्यांच्या विपक्षामध्ये रायगड प्रॉपर्टीचा संघ. आधीचा सामना आपण पाहिला, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने तो सामना जिंकला, भरपूर धावसंख्या बनवल्या. आता मात्र सामना चालू होतोय. तेजस तू प्रितेश आणि प्रितेश मात्र तेजसवर आक्रमण चढवत असताना पहिल्या चेंडूवर घणाघाती वार, षटकार. आणि यावेळी आता मात्र मिस टायमिंग फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत असताना इथे चांगला जजमेंट आणि फलंदाज कल्पेश बॅक टू द पॅव्हलियन. प्रितेश मात्र बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र जोडी मैदानामध्ये एका बाजूला आदेश दिसेल तर दुसऱ्या बाजूला ऋषिकेश गोलंदाजीची भूमिका सांभाळत असताना तेजस पाहायला मिळतोय. तेजसने पुन्हा एकदा पुनरागमन केलेले आहे आपल्या षटकामध्ये. राऊंड द विकेट गोलंदाजी. आता मात्र यॉर्कर, काय जबरदस्त यॉर्कर. टाळ्यांचा आवाज यॉर्करसाठी निश्चितपणे आलेला आहे. काही अफलातून गोलंदाजी करून दाखवते तर तेजस. पहिल्या चेंडूवर मार खाल्ला होता पण मात्र विकेट, तदनंतर डॉट आणि त्याच्या मागून येणारा पुन्हा एकदा डॉट चेंडू. 1000 रुपयांचं कॅश प्राइज जाणार आहे रुपेशाला. मी विनंती करतो सचिन दादा की आपण सुपूर्द करायचं आहे. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला फटका ऑन साईड रिझन मध्ये वाईडिश लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. संघाचे कर्णधार जयेश. रुपेश तुला खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. तुमचा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. पुन्हा एकदा या दोन संघांमधला कोणता संघ क्वालिफाय होणार आहे हे पाहणं आता नितांत गरजेचं असणार आहे. एका बाजूला आदेश, दुसऱ्या बाजूला ऋषिकेश वालेकर. लास्ट बॉल होता हा सुद्धा यॉर्कर. समोरला क्षेत्ररक्षण चांगलं आणि इथे धाव मिळणार नाहीये. एका षटकाची समाप्ती अगदी जलद आणि वेगाने झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण एका षटकामध्ये धावसंख्या फक्त 7 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तो रायगड प्रॉपर्टी या संघाच्या माध्यमातून, परंतु जय हनुमान सुतारपाडा संघ दुसऱ्या बाजूने त्यांनी गोलंदाजीची भूमिका स्वीकारली होती. पॉवर प्लेचं षटक घेऊन आला होता तेजस. चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी टाकलेली पाहायला मिळाली. यॉर्करचा जास्तीत जास्त मारा त्याने ओळखलं होतं की यॉर्कर आपण केले तर आपल्याला कमी मार भेटणार, त्याच्यामुळे यॉर्करचा जास्तीत जास्त मारा त्याने सातत्याने करून दाखवला. पहिल्या चेंडूवर षटकार आला तोच, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर मात्र एकच धाव कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसऱ्याची सुरुवात होणार आहे. पॉवर प्लेचे षटकाचे समाप्ती झाले. पॉवर प्ले नंतर आपल्याला क्षेत्ररक्षण विखुरलेले पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 स्वराज आलाय. आता मात्र आदेश, मोठा खेळाडू आहे आदेश, आणि त्याच्या माध्यमातून कशा प्रकारचं आदेश दिले जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये हे पाहणार आहोत आपण. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तर स्क्वेअर लीगला एक क्षेत्ररक्षण ठेवला होता, त्याला मात्र पॉइंट रिझनमध्ये ठेवत असताना रिव्हर्सचे फटके
त्या बाजूने येणार आहेत हा काहीचा विचार असावा कर्णधाराचा, आणि त्याच कारणाने आपण पाहतोय ऑफ साईडला रिव्हर्सला पॉइंटला एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा स्वरूपाने ठेवण्यात आलेला आहे. यावेळी पहिला चेंडू आधीचा गॅप मिळाले, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. इथे सुद्धा धावा मिळणार आहे ते 1च्या स्वरूपातून. आदेश चांगला फलंदाज आहे. परत एकदा पाहतोय तर धावसंख्या 8 या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. हा मात्र करूया मरोत नॉकआउटचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ विजयी होणार तो सुपर 8 मध्ये दाखल होणार, आणि जो पराजय होणार त्याला मात्र पुढल्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आता मात्र रिवर्स अटेम्प्ट. कर्णधारांनी भूमिका चांगली ठेवलेली आहे इथे. जय हनुमान सुतारपाडा. प्रत्येकाला माहिती आहे की ऋषी वालेकरचे स्ट्रॉंग पॉइंट काय असेल, तर ते अर्थातच रिव्हर्सचे फटके, आणि ती बाजू बंदिस्त करण्यासाठी डीप पॉइंट मध्ये सुद्धा आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळणार आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक लगावण्यात आलाय. पुन्हा एकदा पुढल्या चेंडूसाठी सज्ज झालाय. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलेला होता. अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होते सीमा पार. धावा मिळतील 4. तो मात्र खाली जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. ऋषी वालेकर पंचांकडे काही अंशी दाद मागितली जाणार आहे. पंचांचा काही निर्णय असेल त्या निर्णयावर आपण स्वीकार करायचा आहे. पंचांचा प्रत्येक निर्णय आपण या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर प्रीतम पाटील यांचा संपूर्ण पंचांचा चमू त्यांच्या माध्यमातून चांगले असे निर्णय या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवर थोडीशी दाद मागत असताना ऋषी वालेकर निश्चितपणे पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने भर इथे होत असताना दिसणार आहे. एकेरी धाबेने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 13च्या आकड्यांपर्यंत. पुन्हा एकदा आदेश स्ट्राईककडे. स्वराज मात्र आपली गोलंदाजी संपुष्टात आणण्याच्या दिशेला. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी गुडलेन स्पॉटवरचा चेंडू अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू होणार आहे फरार. धावा मिळतील 6. षटकार. षटकार पाहायला मिळाला. असं वाटत होतं की हा चौकार जातो की काय. अगदी फ्लॅट मारलेला वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडा आतमध्ये होता, नॅरो होता, आणि हा वाईडिश मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. तिथे एखादा क्षेत्ररक्षक जर तैनात असता तर तिथं मात्र सहज आणि साधा झेल आपल्याला पाहायला मिळाला असता. शेवटचा चेंडू घेऊन स्वराज. यावेळी पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळणार आहे ती 19 धावसंख्या. 1 विकेट 19 धावसंख्या. मात्र षटक क्रमांक 3 अर्थातच चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज निश्चितपणे गोलंदाजी मार्गावरून आपल्याला येत असताना पाहायला मिळणार आहे. संघाचे स्वतः कर्णधार जयेश उंचगडी आहे. जवळपास 6 फूट उंची असलेला आणि गोलंदाजीमध्ये दर्जेदार गती तो प्रदान करतो. आणि क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर विखुरलेले क्षेत्ररक्षण. 10 धावा वाचवायच्या आहेत. 10 धावा वाचवल्या तर मात्र 5 धावा पुन्हा एकदा कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 19 धावसंख्या धावफलकावर आपल्याला दिसते.
जयेशने क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे ऋषी वालेकरसाठी. जास्तीत जास्त आपण बाजू पाहिली तर ऑफ साईडची जी बॅकवर्डची बाजू आहे तिथे जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षण आहे, पॉईंटला क्षेत्ररक्षक ठेवलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला इथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक दिसणार नाही आहे. म्हणजे हे जे संरक्षण आहे ते जर तुम्ही भेदलेत ना तर तिथे तुम्हाला चौकार किंवा षटकार मिळू शकणार आहे. समोरच्या दिशेला आपण पाहिलं तर ऑन साईड रिजनमध्ये वाईटिश लॉंग ऑन मध्ये आहे, काउ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षण. म्हणजे या दोन समोरासमोरच्या बाजू अत्यंत बंदिस्त केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. जयेश पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, आतली कडा लागल्यानंतर चेंडू मात्र यष्टीरक्षकापर्यंत गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम तिथे उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूवर कोणत्याही स्वरूपात धाव येणार नाही. आता मात्र 5 चेंडू बाकी आहेत. टार्गेट सेट केलेला आहे तो 10चा आकडा. 10 आकडा पूर्ण केल्यानंतर धावसंख्या वाढणार आहेत. निश्चितपणे आपण ही स्पर्धा अनुभवतोय, त्याचा आनंद घेतोय. शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनची असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7व्या पर्वामधली स्पर्धा. पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक ठेवला होता डीप कव्हर मध्ये, त्याला मागच्या दिशेला धाडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल इथे सातत्याने ऋषी वालेकर, कारण की 360 डिग्रीमध्ये खेळणारा जर एखादा फलंदाज असतो ना तर कुठे कुठे क्षेत्ररक्षक ठेवायचं हे मात्र प्रश्न पडलेला असतो प्रत्येक कर्णधाराला. जयेश सुद्धा तसाच प्रश्न आता पडलेला आहे आणि आता कोणत्या पद्धतीचा प्रश्न तो गोलंदाजीच्या स्वरूपातून विचारणार आहे ऋषी वालेकरसाठी. मात्र ऋषीने समोरच्या दिशेला थेट हिट करत असताना चेंडू सीमा पार, धावा येतील 6, षटकार. वरूनच फटका मारताना आपल्याला ऋषी वालेकर पाहायला मिळाला. षटकार पुन्हा एकदा ऋषी वालेकर नावाचा झंझावात, बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा ऋषी वालेकर इथे गाजवतोय मैदान, 6 धावा, षटकार. तर दुसऱ्या बाजूला आदेश मात्र ऋषी वालेकरचे बॅटिंगचे एन्जॉय करत असताना पाहायला मिळतोय. जयेश कर्णधार आहे जय हनुमान सुतारपाडा संघाचं आणि कर्णधारावर आक्रमण केलेलं आहे. म्हणजे समोरच्या संघाला दबावामध्ये ढकलत असताना ऋषी वालेकर आपल्याला फलंदाजीच्या स्वरूपातून पाहायला मिळतोय. यावेळी टप्पा पडला, अगदी सबमरीन डिलिव्हरी मागे गेलेली आहे प्रीतमच्या हातामध्ये. इथे धाव मिळणार नाहीयेत. डॉट चेंडू, बराच वेळानंतर आलेला हा डॉट चेंडू कुठेतरी ना आत्मविश्वास देऊन जाणार आहे जयेश याला, कारण की आधीच्या 3 चेंडूवर सातत्याने 3 षटकार खाल्लेले आहेत. आता मात्र आपलं षटकातला शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयेश ऋषीसाठी. यावेळी अगदी समोरला टाकलेला लोअर फुलटा चेंडू होता, त्याला मात्र खेळून काढलेला आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येणार आहे, 1 धाव पूर्ण करतोय. स्ट्राईक सुद्धा रोटेट करत असताना आपल्या बाजूला स्ट्राईक ठेवणार आहे. एकेरी धावाने धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावा बनलेल्या आहेत 38 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. हे चॅलेंजिंग षटक होतं. 10 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या बनलेली आहे ती 38. त्याच्यामध्ये 5 धावा ऍडिशन होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
5 धावांचे ऍडिशन. त्यानंतर टोटल धावसंख्या बनलेल्या आहेत 43 धावा. 38 प्लस 5 एकूण 43 धावा 3 षटकांच्या अखेरीमध्ये बनलेल्या आहेत. इथे मात्र शेवटचे षटक घेऊन असताना आपल्याला गोलंदाज निश्चित पाहायला मिळणार आहेत. पण एका बाजूला पाहिलं तर रायगड प्रॉपर्टी या संघाची बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. आतापर्यंत एकच विकेट प्रीतेच्या स्वरूपातून जात असताना आपल्याला पाहायला मिळाली. तरी सुद्धा त्यांच्या तंबूकडे लक्ष दिलं तर प्रसाद राऊत सुद्धा तिथे सज्ज आहे. एकाच दुसरी जर विकेट या षटकामध्ये गेली तरी त्यांना कोणत्याही पद्धतीचं तोटा होणार नाही आहे रायगड प्रॉपर्टीचा संघ. त्या कारणाने ऋषी वालेकर येणारा प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसऱ्या बाजूने स्वप्नील 3-4 पावलाचा स्टार्ट घेतोय आणि ऋषी वालेकरचा पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू होतोय फरार. धावा येतील 6 षटकार. अटेम्प्ट केलेला आहे. तिकडे सुद्धा 4 धावा मिळणार आहेत. चेंडू फरार. धावा मिळतील 4. चौकार. साईड स्क्रीनला जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण साईड स्क्रीनच्या आजूबाजूला बसायचं आहे. कृपया साईड स्क्रीनच्या खाली बसू नका. विनंती आहे मित्रांनो, ज्या खुर्च्या आहेत त्या सुद्धा आपण बाजूला घ्यायच्या आहे. फलंदाजाला खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. पुढला चेंडू स्वप्नील ऋषी वालेकरसाठी पुन्हा एकदा उंच गेलाय खूप आणि बराचसा उंच. इलेव्हेशन जास्त आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण. इथे मात्र झेल सुटत असताना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर ऋषी वालेकर चांगला फॉर्म मध्ये दिसतोय आणि अशा फॉर्म मध्ये असलेला फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे तुम्ही झेल सोडलेत की मॅच सोडलेत. धावा मात्र वाढणार आहेत. टच मध्ये चांगला दिसतोय ऋषी वालेकर. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार मारलाय आणि तदनंतर इथे सुद्धा मोठा प्रयत्न ऋषी वालेकरच्या फलंदाजीने आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे स्वप्नीलच्या गोलंदाजी मधला. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करताना चेंडूला मात्र धाडून दिलेला आहे सीमारेषा पलीकडे. 6 धावा. जबरदस्त अफलातून दर्जेदार ब्रिलियंट षटकार. या षटकाराने धावसंख्या मात्र वधारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोटल धावसंख्या 61 बनली आणि 42 वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना ऋषी वालेकर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी अंगालटी आलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या चेंडूवर 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरसावले 1 ने 62 धावसंख्या धावफलकावर आपल्याला दिसणार आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. एका बाजूला पाहिले तर आदेश मागच्या षटकापासून ऋषी वालेकरला पार्टनरशिप करतोय, परंतु तो दुसऱ्या बाजूने ऋषी वालेकर जो झंझावाती खेळ करतोय ना त्याचा साक्षीदार बनत असताना आदेशकडे मध्ये आता शेवटचा चेंडू अगदी खोळात टाकलेला चेंडू त्याला खेळून काढला. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक तैनात टीम मधून जो वेगाने धावत आल्यानंतर 2 धावा सुद्धा तितक्याच वेगाने संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांचा आवाज मात्र रायगड प्रॉपर्टीज या संघाच्या माध्यमातून आपल्या या फलंदाजांसाठी येणार आहे. प्रोत्साहन वाढवलं जाणार आहे. पहिलं सत्र समाप्त होणार आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या बनलेली आहे ती 64 धावा आणि जिंकण्यासाठी 65 धावांचे टार्गेट सामोरे असणार आहे जय हनुमान सुतारपाडा या संघासमोर. पुन्हा एकदा साईड स्क्रीनच्या इथे आजूबाजूला खुर्च्या आहेत मित्रांनो, सहकार्य करा. आजूबाजूला ज्या खुर्च्या आहेत त्या सुद्धा आपण बाजूला घेऊन जायचं आहे. साईड स्क्रीन. गोलंदाजांना आणि फलंदाजांना काही अडचण होणार नाहीये. फलंदाजांना फलंदाजी करताना काही अडचण होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. क्वालिफाय झालेल्या संघांना विनंती आहे की आपण त्वरित इकडे यायचं आहे. या सामन्यानंतर आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. पप्पू स्ट्रायकर्स, SP सुपर प्लेयर्स,
स्वर्गीय संकेत 11, आरव 11, मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी, बीजे एंटरप्राइजेस, श्रेयांक स्ट्रायकर्स असे 7 संघ आणि या सामन्यामध्ये जो विजयी होणार आहे त्या संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण त्वरित पुढील सामन्यासाठी चिट्ट्या उडवण्यासाठी आपण मंचाच्या समोर यायचं आहे. जिंकण्यासाठी 65 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ते रायगड प्रॉपर्टी या संघाने. चांगली फलंदाजी केली. या आधीचा सामना सुद्धा आपण पाहिला, त्यामध्ये सर्वप्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सामना जिंकला होता. अत्यंत बेफामपणे पहिला फलंदाजी करणाऱ्या संघाने फलंदाजी करून दाखवली. इथे सुद्धा एक विकेट पाहिली प्रितेशने चांगला स्टार्ट दिला होता. पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. तदनंतर मात्र बाद झाल्यानंतर ऋषी वालेकर आणि आदेश, ऋषीचा मात्र झंझावत आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळाला. जवळपास त्याच्या नावावर 43 धावसंख्या बनलेल्या असतील आणि जबरदस्त फलंदाजी त्याने सुद्धा करून दाखवले. आदेशने जसं पार्टनरने साथ देणं गरजेचं असतं त्या प्रकारची पार्टनरशिप त्याने करून दाखवलेली आहे. कोणत्याही प्रकारची रिस्क त्याने घेतली नाहीये. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्याने मात्र ऋषीला स्ट्राईक रोटेट करून दिले आणि ऋषीने मात्र अफलातूनपणे मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत असताना पाहायला मिळालेले. रायगड प्रॉपर्टीज, आपणास विनंती आहे की आपण कृपया मैदान जे खाली दिसत आहे रिक्त मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. जयहनुमान सुतारपाडा संघाला एक मोठं लक्ष सामोरे ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 65 धावा. हॅलो, आपण बघतोय हा सामना रायगड प्रॉपर्टीज विरुद्ध सुतारपाडा या संघादरम्यानची लढत. खऱ्या अर्थानं रायगड प्रॉपर्टीज ज्या वेळेला फलंदाजी करत होता त्यावेळेला फलंदाजांचं थैमान म्हणजे काय या व्याख्येची मला अनुभूती आली होती. ऋषी वालेकर याच्या बॅटमधून केवळ त्यांनी 15 चेंडूंचा सामना केला आणि 43 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. आणि ज्या पद्धतीने एखाद्या इमारतीचा पाया भक्कम केला जातो आणि त्यावर कळस चढवल्या कशा पद्धतीने जातोय हे मात्र ऋषी वालेकर यांनी आपल्या बॅटमधून दाखवलं. तर सुरुवात केली होती प्रितेशाने षटकारांनीशी. सुरुवात तर त्यांनी दिमागदार केली, परंतु स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर सामन्याची आपल्या डावाची सर्व सूत्र ज्याने आपल्या खांद्यावर घेतली ऋषी वालेकर आणि त्याचा सहकारी होता तो आदेश. आपण बघितलं कशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन असणं अपेक्षित आहे. युवा खेळाडूंसाठी एक उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. रायगड प्रॉपर्टीजच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे ती निर्धारित 4 षटकांमध्ये 64 धावांचा रतीब घातला आणि 65 धावांचं एक विशाल काय असं आव्हान ठेवलेलं आहे ते प्रतिस्पर्धी असणाऱ्या सुतारपाडा संघासमोर. आता सुतारपाडा संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. स्ट्राईकला येतो तो प्रीतम आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आहे तो स्वप्नील. आता बघूया कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. 65 धावा कशा पद्धतीने लढवल्या जातात. स्ट्राईकला आपण सलामीचं षटक घेऊन येतोय प्रितेश, संघाचा आयकॉन खेळाडू. सांघिक पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्राईकला येतो तो प्रीतम. म्हणजे आपण बघितलं तर फलंदाज आणि गोलंदाज हे एकाच गावाला बिलॉंग करणारे दोन्ही खेळाडू. फलंदाजाची बॅट तळपते की बोटांच्या जादूमध्ये प्रीतम याला अडकवला जातोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जाईल. सूर्या रोशनी कंपनी एंड कडून बघायला मिळतोय प्रितेश पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू खेळून काढला जातो. इथे मात्र प्रीतम भोपळाई न फोडता तंबूच्या आशेराला जिथे खेळाडू तैनात केला होता आदेशाने अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय आणि इथे मात्र प्रीतम याचा खेळ संपतोय.
दुपारचं सत्र होतं, पिच अत्यंत कडक झाली होती, चांगली रोलिंग आपल्याला पाहायला मिळाली, अत्यंत चांगल्या रीतीने चेंडू बॅटवर येत असताना पाहायला मिळाला. आणि ही पिचची खासियत आहे, या मैदानाची खासियत आहे. दुपारच्या सत्रामध्ये जितके जितके सामने खेळले जातात ना, त्यामध्ये धावसंख्या वाढतात आणि जसं जसं संध्याकाळ होतं ना, दवाचा परिणाम या मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि धावसंख्या तिथून खाली येत असताना सुद्धा पाहायला मिळते. आता मात्र इथे फलंदाजांनी कामगिरी चांगली करावी लागणार आहे. गोलंदाजांनी कामगिरी करतातच आहेत, परंतु फलंदाजांनी व्यवस्थितरित्या चेंडू बॅटवर घेणं गरजेचं आहे, फटका सजवणं गरजेचं आहे. हा मात्र चेंडू खेळून काढला जातो, तो आपण बघायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. आपण ज्या वेळेला दादा म्हणालाच ना की दुपारच्या सत्रामध्ये, परंतु मी तर असं म्हणेन की फलंदाजाचं कार्य आहे. कारण फलंदाजांनी जर मोठे फटके मारण्याची मानसिकता ठेवली ना, तर गोलंदाजावर आक्रमण केलं जाऊ शकतो. आपण मागचे दोन्ही सामने आणि हा विद्यमान सामना देखील बघतोय, फलंदाजांनी एकच ठरवलं होतं की पहिल्यापासून मला चांगल्या पद्धतीने मोठे फटके मारायचे आहेत. माझ्या बाजूला बसलेले गुणलेखक मला सांगतात की शेवटच्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 40 धावा वसूल केलेल्या आहेत त्या रायगड प्रॉपर्टीज संघाने. म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी राखली होती ती 20 धावांची. म्हणजे आपण जर विचार केला ना, तर फलंदाजी करू शकतो. अर्थात ड्यू फॅक्टर देखील मॅटर करणार आहे या पुढील सामन्यांमध्ये. सामना संत रीतीने पुढे चाललाय, असं वाटते की टेस्ट क्रिकेटचा मॅच चालू आहे. चेंडू कुठेतरी हुकला जातोय, टाळ्यांचा आवाज येतोय. अशा वातावरणामध्ये पुन्हा एकदा आक्रमकता भरत असताना पाहायला मिळणार आहे. तिकडे प्रसाद राऊत होते, त्यांना मात्र दचकवून चेंडू होणार आहे सीमापार. चौकार 4. प्रितेश नक्कीच नाराज असेल तो आपल्या संघ सहकार्याकडे बघत असताना थोडंसं त्याला वाटत होतं हा चेंडू अडवलं जाणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही घडत नाहीये. थोडासा फंबल बघायला मिळतोय, परंतु काही हरकत नाहीये, क्रिकेट आहे, होत राहणारच आहे. परंतु इथे सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने प्रितेश करून देतो आपल्या संघाला. आणि इथे सुतारपाडा संघ कुठंतरी विचारमग्न झालेला बघायला मिळतोय आणि याचं श्रेय मात्र नक्कीच गोलंदाजाला द्यावं लागेल दादा. चौकाराने धावसंख्या वाढलेली पाहायला मिळणार आहे. 5 धावसंख्या धावफलकावर दिसणार. स्वप्नीलच्या बॅटने चौकार आलाय. अगेन प्रितेश आणि त्याच्यावर आक्रमण. चेंडू मात्र आकाशाला गवसणी घालत गेलेला आहे सीमेरेषा पलीकडे. 6 धावा. षटकार. करा धावसंख्या आणि हा निर्णायक चेंडूवर आलेला मस्तपैकी षटकार होता. गरज आहे अशा षटकारांची. जय हनुमान सुतारपाडा संघाला पहा, एक षटकार खाल्ल्यानंतर समोरला यॉर्कर करण्याचा प्रयत्न. प्रितेश तितकाच मुरलेला क्रिकेटपटू आहे, त्याला माहिती आहे की समोर अगदी दिला गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकला की षटकार जातोय, मग अजून टप्पा पुढे घेऊन जाऊया, यॉर्क करण्याचा प्रयत्न करूया. आणि तिथे मात्र कव्हर रिजनमध्ये ढकलून देत असताना स्वप्नील 1 धाव मात्र आलेले आहे. इतक्यातच षटकाची समाप्ती झाली. एका षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 12 धावसंख्या. पहिल्या चेंडूवर विकेट गेली आणि तदनंतर बनलेली ही 12 धावसंख्या त्यांच्या मनामध्ये आहे की हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. सुपर 8चं टार्गेट त्यांनी निश्चितपणे ठेवलं असणार. एका बाजूला रायगड प्रॉपर्टी तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान सुतारपाडा. आणि दोन्ही संघ तितक्याच कसोशीने प्रयत्न करत आहेत, परंतु यावेळी चेस करायचे 65 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला पहिल्या षटकाचा पहिल्या चेंडूचा विचार केला, पहिल्या चेंडूवर प्रीतम अगदी स्वस्तामध्ये भोपळाई न फोडता तंबूच्या आश्रयाला गेला. त्यानंतर आपण बघितलं तर स्वप्नीलाच्या बॅटमधून मोठे फटके आले. म्हणजे गरज आहे ती केवळ तुमच्या मनामध्ये असणाऱ्या आत्मविश्वास जागृत करण्याची. फटके मारण्याची क्षमता नक्की सुतारपाडा संघाकडे आहे. गरज आहे ती स्वतःला मोटिवेट करण्याची. कारण आपण बघितलं तर देवांग आपण नॉन स्ट्रायकर एंडला बघतो आणि स्ट्राईकला आलेले तर स्वप्नील याची बॅट चांगल्या पद्धतीने तळपते. चांगला स्विंग आहे बॅटचा. इथे मात्र त्याला शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू बघावा लागणार आहे. जर शेवटपर्यंत चेंडूवरची नजर जर त्यांनी हटवली नाही ना, तर या षटकामध्ये देखील तब्बल 15 ते 20 धावा वसूल केल्या जाऊ शकतात. आता सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक राखण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे, त्या कारणाने विखरवलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा ऋषी वालेकर, एक ऋषी वालेकरचा झंझावात निश्चितपणे आपण या मैदानामध्ये पाहिला. फलंदाजीमध्ये आता गोलंदाजीमध्ये काय कामगिरी करणार आहे ऋषी? निश्चितपणे अष्टपैलू खेळाडू आहे ऋषी.
रोहा येथे कार्यरत आहे आणि तिकडे सुद्धा कंपनीच्या मॅचेस सुद्धा चांगल्या रीतीने खेळतो. रोहा येथे अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी असते. जिथे जिथे लीगचे सामने होतात तिथे तिथे त्याच्यावर चांगली चांगली बोली लागली जाते आणि त्याला संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी खूप सारे संघ इंटरेस्टेड असतात. असा ऋषी वालेकर पहिला चेंडू हाताळत असताना वाईट अवांतर पद्धतीने भर. यावेळी पुन्हा एकदा जागा बनवली, रूम बनवली, चेंडूला मात्र धाडून दिले. नो चेंडू आहे, नो प्लस या 4 धावा. चौकार. तो चेंडू आहे, फ्री हिटचा फटका असेल आणि एक स्क्वेअर कट टपली म्हणू शकतो आपण. जबरदस्त टपली घेतली, एका पायाने उंच उडी मारली, टपली मारली आणि चौकार आलाय. यावेळी अगदी समोर जोरदार खेळायचा होता, टप्पा पडलाय आणि मागे गेलाय. प्रसाद राऊत तेथे उपस्थित आहेत. याला म्हणतात खऱ्या अर्थाने कमबॅक करणं. म्हणजे ज्या वेळेला जरी आपल्याकडून एक चूक झाली असली तर ती चूक कशा पद्धतीने सुधारली जावी हे ऋषी वालेकर आपल्याला दाखवून देतोय. स्वतःच्या नावाचं वलय आहे, परंतु त्या वलयाला खऱ्या अर्थानं नियमांची चाकोरी देणं गरजेचं असतं. ज्या पद्धतीने आता दादा तू सांगितलं की ऋषी वालेकर फलंदाजी करत असताना मात्र अक्षरशः तुटून पडला होता गोलंदाजावर, परंतु त्याची जबाबदारी तिथे संपत नाही आहे. तर जबाबदारी अजून पुढे आहे, कारण संघातील एक भरवशाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचं मानांकन आहे. संघामध्ये वर्णी लावत असताना संघ मालकाने यासाठीच त्याला घेतलेला आहे. पुढला चेंडू ऋषी. यावेळी फुल टॉस होता, त्याला मात्र व्यवस्थितरित्या कनेक्ट करू शकला नाही. पाहायचं आहे, एकच धाव मिळणार आहे. लेग बाईच्या स्वरूपातून धावसंख्येमध्ये भर होत असताना दिसणार आहे. पहा, ही मोठ्या खेळाडूची आता निशाणी असते ना, की एखादा आपण चौकार किंवा षटकार खाल्ला ना तरी तो हार मारत नाही. समोरचा खेळाडू दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो, पुनरागमन करतो. आपण आधीच आता T20 वर्ल्ड कप सुद्धा चालू आहे, तिथे आपण इंडिया वर्सेस झिम्बाब्वेचा एक सामना पाहिला. हार्दिक पांड्याने 3 षटक टाकले होते, 4थं षटक सुद्धा तो टाकणार होता, परंतु त्याला दिलं नव्हतं. तो थांबला तिथे मैदानामध्ये, 6 चेंडू टाकलं आणि नंतर मात्र तो मैदानाच्या बाहेर गेला. प्रॅक्टिस केली, त्याने पाहिलं की यॉर्कर पद्धतीचे चेंडू माझे व्यवस्थितरित्या पडतात की नाही. ही मोठ्या खेळाडूची निशाणी असते. आता मात्र वाईड आलेला आहे अवांतर स्वरूपाने. खऱ्या अर्थानं अनुभवाची शिदोरी. रिव्ह्यू घेतलाय, वाईटसाठीचा रिव्ह्यू पुन्हा एकदा घेतलेला आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत ना, या मोठ्या खेळाडूला अजून मोठं बनवत असतं. एक मेहनत लागते. मोठा खेळाडू सहजासहजी घडत नसतो, तो काय जन्माने नैसर्गिक काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात, रॉ टॅलेंट असतो, परंतु त्या रॉ टॅलेंटला एक प्रकारचं पुन्हा एकदा वलय द्यावं लागतं आपल्या नावाभोवती. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. यासाठी खऱ्या अर्थानं आपण बघतो की कोणतंही क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, व्यावसायिक असो, क्षेत्र दादा कोणतंही असो, परंतु परिश्रमाला पर्याय नसतो. ज्याला आपण म्हणतो की नो शॉर्टकट फॉर सक्सेस, हा मूलमंत्र ज्या माणसाने जपला ना, मग कोणतंही क्षेत्र त्याच्या वाट्याला येऊ, तो त्या क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण तुमच्यामध्ये शर्तीचे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची जर दादा ताकद असेल ना, तर तुम्ही असहाय्य वाटणारं ध्येय देखील सहाय्य करू शकता. निश्चितपणे मेहनत ही करावीच लागते आणि खूप मेहनत घेऊन सुद्धा या दिशेला या फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी आहे. आणि यावेळी पाहायला मिळतं की फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण चर्चा करत होतो मेहनतीबद्दल आणि खूप मेहनत घेऊन प्रेक्षक या दिशेला आलेले आहेत. त्याच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये मनःपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा पाहायचं आहे, सौरभ स्ट्राईक कडे आपल्याला दिसणार आहे, नॉन स्ट्राईक कडे स्वप्नील दिसतोय. ऋषी वालेकर आतापर्यंत 3 चेंडूचा सामना झालेला आहे. पुढला चेंडूसाठी सज्ज. हो, काय चेंडू टाकलेला आहे. अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू. पायांवर लक्ष असणं गरजेचं असतं. फलंदाजाच्या बाबतीत पण मी नेहमी म्हणतो की फुटवर्क महत्वाचं असतं. फीट लीड्स अँड बॅट फॉलोज असं म्हटलं जातं. म्हणजे पाय ज्या दिशेला जातात त्या दिशेला बॅट जात असते. आणि गोलंदाजाच्या बाबतीत सुद्धा मी तेच म्हणतोय की पायांवर जास्तीत जास्त मारा करायला पाहिजे. कारण पाय जर तुमचे मोकळे नसतील, पाय जर तुमचे चालत नसतील, तिथे मात्र फलंदाज हा बीट होत असतो. हे ऋषिकेशला माहिती आहे, म्हणूनच त्याची गोलंदाजी पळतोय. अत्यंत दर्जेदार गोलंदाजी, इम्प्रोवाइज फटका आणि चेंडू मात्र बऱ्याच वेळानंतर सीमा पार जाणार आहे. चौकार.
या चौकार आणि धावसंख्या वाढत असताना आपल्याला दिसणार आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 23 या आकड्यांवरती. शेवटचा चेंडू असेल ऋषी वालेकरचा, यानंतर येणारा चॅलेंजिंग षटक, त्याकडे सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष असेल. शेवट कोणत्या संघासाठी गोड होतो या षटकाचा? फुलटा स्वरूपाचा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा पार षटकार. ती 29 या आकड्यांवरती. 2 षटकांमध्ये 29 चा आकडा पार केलेला आहे. जिंकण्यासाठी 65 चा आकडा आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. येणारं पुढलं चॅलेंजिंग षटक 10 धावा बनवल्या तर 15 धावा मिळणार आहेत. ते कन्सिडर करूनच असतील, डोक्यामध्ये ठेवलं असेल फलंदाजांना की आपण या षटकामध्ये 10 धावा बनवू, आपल्याला 5 धावा बोनसच्या स्वरूपातून मिळणार आहेत आणि शेवटला काही जो टार्गेट असेल तो आपण पूर्ण करणार आहोत. तिसरं षटक चॅलेंजिंग षटक घेऊन मैदानामध्ये आदेश. आपण बघतो की 2 षटकांचा सामना होतो आणि 14.50 ची सरासरी राखलेली आहे ती प्रत्येक षटकामागे सुतारपाडा या संघाने. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले सर्व कर्णधार, त्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचासमोर यायचं आहे. हा सामना झाल्यानंतर त्वरितच आपण लॉट्स उडवणार आहोत, चिट्ट्या उडवणार आहोत आणि तदनंतर जे कोणी प्रतिस्पर्धी संघ असतील, मॅचेस असतील, त्या तुम्हाला टाइम टेबल आम्ही देणार आहोत. शेड्यूल जो आहे तो आपल्याला कळणार आहे थोड्याच वेळानंतर. कृपया आपण मंचाच्या समोर यायचं आहे. दरम्यान आपण सामना पाहतो एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना. जय हनुमान सुतारपाडा त्यांच्या विपक्षामध्ये रायगड प्रॉपर्टीचा संघ. दोन्ही संघ तरबेज आहेत. आता मात्र या 2 संघांमधला एक संघ पुढे जाणार आहे. यावेळी पुन्हा एकदा पहिला चेंडू होता स्वप्नीलसाठी आदेशकडून. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकण्यात आलेला आहे. डॉट चेंडू असेल, कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. 65 चा टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेला संघ आपल्याला पाहायला. वाईट चेंडू अवांतर पद्धतीने बॉल, चुकीची दुरुस्ती. एकदा वाढते. 30 चा आकडा पार केलेला आहे. आता मात्र 35 धावांची आवश्यकता इथून पुढे. पुढला चेंडू आदेश. पुन्हा एकदा वाईट चेंडू आदेश टाकतोय. यावेळी आपण बघितलं तर वाईट चेंडूचा भरणा सातत्याने होत असताना दिसते. 2 चेंडू लगातारचे वाईट धावसंख्या पुढे गेले 31 च्या आकड्यांवरती. चॅलेंजिंग षटक आहे आणि याच्यामध्ये अजूनपर्यंत एकही चेंडू झाला नाही आणि 2 धाव मात्र इथे संपन्न होत असताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा आदेश प्रयत्न करेल. लाईन कुठेतरी चुकलेली पाहायला मिळाले. आता पंच विचार करत आहेत व्यवस्थित आहे की नाही आणि इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचाला विनंती आहे की आपण चेक करायचं आहे. दरम्यान आमच्या इथे उपस्थित झालेले आहेत आमचे साथी समालोचक मित्र, पेण खारडुंबीचा सुप्रसिद्ध आवाज कल्पेजी ठाकूर सर यांचे इथे आगमन झालेले आहे. मनपूर्वक स्वागत आहे संध्याकाळच्या आपल्या सत्रामध्ये. जबरदस्त सामने सुपर 8चा मध्ये एंट्री घेण्यासाठीचा हा शेवटचा लीग स्टेजचा सामना निश्चितपणे आपल्याला दिसतोय. एका बाजूला जय हनुमान सुतारपाडा तर दुसऱ्या बाजूला रायगड प्रॉपर्टीज. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय तुम्हाला येईल. लीगल फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. या निर्णयाला मान देऊन कृपया आपण पुढे चालायचं आहे. पहिला चेंडू इथे डॉट पद्धतीने गेलेला आहे. 2 वाईट नंतर डॉट. आदेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर आहे तो स्वप्नीलचा मात्र एक तडाखे बंद फटका. चेंडू सीमा पार षटकार. स्वप्नीलने मात्र षटकार खेचलाय आणि या षटकाराच्या जोरीने धावसंख्या गेलेली आहे ती 37 या आकड्यांवरती.
आता मात्र समीकरण पाहतोय आपण जवळजवळ येत असताना पाहायला मिळत आहे. पहिल्या सत्रामध्ये तडाखेबंद फलंदाजी करत असताना रायगड प्रॉपर्टीज या संघाने 64 धावा बनवल्या. 65 धावांचं टार्गेट ठेवत असताना 37 धावांपर्यंत पोहोचलेला संघ जय हनुमान सुतारपाडा. पुढला चेंडू चांगल्या रीतीने गोलंदाजी आदेशी पाहायला मिळत आहेत आणि हा मात्र वाईट अवांतर पद्धतीने अजून एक भर. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिले तर 3 वाईट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि 2 चेंडूचं समाप्ती झाल्यानंतर 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 10 धावांचा टार्गेट त्यांच्या मनामध्ये असणार आहे. 10 धावा बनवायच्या आहेत. 10 धावा बनवल्या की 5 धावा ऍडिशन. स्वप्नील पुन्हा एकदा आपला स्ट्राईक कडे दिसणार आहे. आदेश स्ट्रगल करतोय. या चेंडूवर अजून एक आक्रमण करत असताना चेंडू होत सीमा पार येतोय. 6 धावांचा षटकार. षटकाचे अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 44 या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. अर्थातच 10 धावांचं टार्गेट जे ठेवलं होतं चॅलेंजिंग षटकामध्ये त्या 10 धावा पूर्ण करत असताना जय हनुमान सुतारपाडा या संघाचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जोर धरलेला आहे तो स्वप्नीलने अप्रतिम कामगिरी स्वप्नीलने करून दाखवलेली आहे. जवळपास 3 षटकार मारलेत. वैयक्तिक 27 धावसंख्या स्वप्नीलचे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंच मात्र समालोचन कक्षाला सांगत आहेत की हा सुद्धा वाईड आहे. अवांतर स्वरूपाने पुन्हा एकदा भर होणार आहे. 45 धावसंख्या धावफलकावर वाढते. यावेळी खूपच स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहे तो आदेश. आपल्या लाईन मध्ये चुका होतोय ना, लेंथवर कंट्रोल त्याचं, आणि इथून मात्र सातत्याने वाईट टाकतोय. त्याचं नुकसान आपल्या संघाच्या धावसंख्येवर सुद्धा होत असताना पाहायला मिळत आहे. ऋषी नाराज असेल. यष्टांच्या मागे ऋषी उभा आहे. ऋषी सांगत आहे की समोर टाक, अगदी समोर, पायांच्या लाईन मध्ये टाक, स्टंपच्या लाईन मध्ये टाक, पण वाईट बाबा टाकू नको. पुन्हा एकदा हा मात्र चांगला चेंडू कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय. आदेश टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिलाय. ऋषीकडे चेंडू गेलाय. या चेंडूवर डॉट चेंडू. षटक क्रमांक 3 निश्चितपणे आहे. या षटकामधील शेवटचा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय तर 45. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष होतं. त्या लक्ष्याच्या दिशेने जात असताना जय हनुमान सुतारपाडा संघ अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे झालेले आहेत. आता मात्र 20 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत ते टोटल 8 चेंडू होते. त्याच्यातला 1 चेंडू कमी होणार आहे. एक फलंदाज कमी होणार का? नाही. अरे काय होतंय मैदानामध्ये? तू घेणार की मी घेणार? कोणत्याही स्वरूपातला कॉलिंग आपल्याला आता पाहायला मिळालेला नाही आहे. महत्वाचा फलंदाज होता. स्वप्नीलला बाद करायची संधी इथे निर्माण झाली होती, परंतु त्याने हा झेल काही घेतलेला नाही आहे. ऋषी मागून आलाय, समोरून आदेश होता. दोघे सुद्धा स्तब्ध राहिले, एकमेकांवर भरोसा दिला आणि या भरोसाचा परिणाम आपण पाहतोय नुकसानीमध्ये होत असताना पाहायला मिळालेला आहे. विश्वास असायला पाहिजे प्रत्येक संघातील खेळाडूंचा एकमेकांविरुद्ध. कॉलिंग चांगली झालं पाहिजे. इथे कॉल देणं गरजेचं होतं. दोघांना सुद्धा ही झेल होती. कॉलिंग देणं गरजेचं होतं. गोलंदाजांनी कॉल देणं गरजेचं होतं किंवा यष्टीरक्षकाचा कॉल सुद्धा महत्वाचा इथे होता. कोणत्याही स्वरूपात कॉलिंग झालेलं नाही आहे. आता मात्र शेवटचा चेंडू असेल. 1 धाव सुद्धा आले. 46 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ असेल. खूप वेळानंतर आपण सौरभला पाहतोय स्ट्राईकच्या एंडकडे. अजूनपर्यंत सौरभने एकही चेंडू फेस केलेला नाहीये. आदेशची गोलंदाजीचा पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालेला आहे. लास्ट बॉल टू गो. यावेळी मात्र सौरभ पहिला चेंडू फेस करत असताना तिथे मात्र प्रसाद राऊतने झेल टिपलाय. फलंदाज फेल झालाय सौरभ.
5 धावांची ऍडिशन होणार आहे. टोटल धावसंख्या 51 बनले. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचं षटक 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत. सहा चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. सुपर 8 मध्ये पदार्पण करण्यासाठी एक महत्वाची ओव्हर, निर्णायक षटक आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे या क्रिकेटच्या पटलावरती, जिथे की 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 14 आणि एक खतरनाक जोडी निश्चित मैदानामध्ये आहे. एक फलंदाज बाद झालाय सौरभ. तो खूप वेळ नॉन स्ट्राईकलाच होता. त्याला जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. वाईट इस्ट लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता प्रसाद राऊत. त्याने मात्र झेल टीपला. सौरभला माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय जय हनुमान सुतारपाडाकडून आदित्य. आता ही जोडी बघायची आहे कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. एका बाजूला आदित्य नॉन स्ट्राईक एंडकडे दिसेल, तर स्ट्राईकच्या एंडकडे ज्याने अप्रतिम कामगिरी करून दाखवलेले आहे असा स्वप्नील पुन्हा एकदा मैदानामध्ये. मागच्या षटकामध्ये एक घडामोडी घडली की स्वप्नीलची झेल उडाली होती. कोणत्याही पद्धतीचा कॉल कुठल्याच क्षेत्ररक्षकाकडून दिला नव्हता आणि त्या कारणानं स्वप्नीलला इथे जीवदान मिळत असताना सुद्धा पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा ठेवायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, विखरून घ्या आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होते तो साहिल. साहिलला मात्र इथे खूप सारं असं कानमंत्र दिलं जात आहे. ऋषिकेश वालेकर आहे, त्याच पद्धतीने प्रितेश पाटील आहे. दोघांकडून साहिलला कशा प्रकारचे चेंडू टाकायचे आहे, तुझ्याकडे कामगिरी काय आहे, तुझी जबाबदारी काय आहे, या जबाबदारीची जाणीव करून देत असताना दोन्हीही खेळाडू साहिल मात्र आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरून सज्ज होत असताना स्वप्नीलसाठी 6 चेंडू 14 धावा. सुपर 8 मध्ये एंट्री घेण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 14 धावा. जय हनुमान सुतारपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये रायगड प्रॉपर्टीज. पहिला चेंडू फुलटॉस दिलाय, त्याच्यावर जोरदार प्रहार. प्रितेशचा प्रयत्न अपयशी ठरत असताना चेंडू सीमा पार. 6 धावांचा षटकार. आक्रमण आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्यात आलेलं आहे. एक ऑन साइडला, एक ऑफ साइडला. षटकार 6. आहे आणि स्वप्नील मात्र एक धडाकेबंद जबरदस्त कामगिरी स्वप्नीलची या मैदानामध्ये पाहायला मिळाले. आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत. 2 धावांची आवश्यकता असेल सुपर 8 मध्ये एंट्री घेण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस दिला होता. यावेळी बॅटच्या खाली लागलेला चेंडू एकदा पूर्ण करतोय प्रितेश आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसणार आहे पण दुसरी धाव घेणार नाहीये. आता मात्र 1 धावेची गरज जय हनुमान सुतारपाडा संघाला. सुपर 8 मध्ये एंट्री घेण्यासाठी विपक्ष आहे रायगड प्रॉपर्टीज. 3 चेंडू 1 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे आदित्य. 3 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज असताना आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. काहीच बदल नाहीये क्षेत्ररक्षणामध्ये. पुढील चेंडू यावेळी 1 धावेचा फटका निश्चित आलेला आहे आणि सुपर 8 मध्ये शेवटच्या क्षणाला दर मजाल करत एंट्री घेतलेली आहे जय हनुमान सुतारपाडा.